सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून काल माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांची संसद भवनामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये मी भेट घेतली आणि त्याच्यामध्ये आपण मागणी महत्त्वाची केलेली आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान हे देशभरातल्या तमाम गोरगरिबांना, ओबीसींना न्याय देणार होतं. त्यांनी शिक्षणाची फार मोठी कामगिरी केलेली होती. दलितांच्यासाठी त्यांनी हौद खुली केली होती आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन त्यांच्यावर अनेक संकट आली तरी त्यांनी महिलांना, मुलींना शिक्षण दिलं. तर अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वाचं काम करणारे शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी यांच्या संबंधामधली भूमिका घेणारे महात्मा ज्योतिबा फुले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपलं गुरु मानलं होतं आणि त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न किताब मिळावा अशा पद्धतीची मागणी काल आपण माननीय अमित भाई यांच्याकडे केलेली आहे. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दलित समाजामध्ये, मातंग समाजामध्ये जन्माला आले आणि शाळेमध्ये ते 3-4 दिवस गेले होते. परंतु शाळेमध्ये न जाणारे अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं लेखन आहे, कादंबऱ्या आहेत, कथा आहेत, इतर लेखन आहे, अशा पद्धतीचं लेखन त्यांनी केलं. ते त्या लाल बावट्याच्या चळवळीमध्ये ते ट्रेड युनियनचे नेते म्हणून काम करत राहिले मुंबईमध्ये आणि आपल्या सांगली जिल्ह्याच्या वाटेगावमधून ते चालत चालत मुंबईला आले आणि आपलं पोट भरण्यासाठी त्यांनी गिरणीमध्ये, मिलमध्ये आपली नोकरी धरली आणि त्यांनी अनेक त्यांच्या कादंबऱ्या आहेत, त्या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. तर त्या अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी आहे. तर त्या निमित्तानं त्यांना भारतरत्न किताब मिळावा अशाही पद्धतीची मागणी करणारं पत्र माननीय अमित शहा यांना आपण दिलेलं आहे. या संबंधामध्ये लवकरच मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचीसुद्धा भेट घेणार आहे आणि या 2 महामानवांना भारतरत्न मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. त्याचबरोबर अमितभाई यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या संबंधामध्ये चर्चा झाली आणि त्यामध्ये मी माझं मत मांडलेलं आहे की जर रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवलं तर बहुजन समाज पक्षाला धक्का देण्यासाठी किंवा भारतीय जनता पार्टीला मॅक्झिमम जागा मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा चांगला उपयोग होऊ शकतो आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवण्याचा विचार करावा अशा पद्धतीची सूचना त्यांच्याकडे आपण मांडलेली आहे आणि त्याचा विचार आपण करू असे ते म्हणालेले आहेत. मी यूपीच्या निवडणुकीच्या संबंधामध्ये माननीय JP नड्डाजी यांना मी भेटून यांना मी पत्र यापूर्वीच दिलेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाला RPIला उत्तर प्रदेशमध्ये सोबत ठेवण्याच्या संबंधामधली विनंती आपण त्यांना केलेली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याशी सुद्धा माझी 2 वेळेला भेट झालेली आहे आणि त्यांना सुद्धा आपण या संबंधामध्ये आपण त्यांना सूचना दिलेली आहे. तर त्याचा विचार करू असं ते म्हणालेले आहेत. आता आम्ही रिपब्लिकन पक्षाने एक बहुजन कल्याण यात्रा नावाची यात्रा काढलेली आहे. सारंगपूरपासून 26 सप्टेंबरला त्याची सुरुवात झाली आणि त्याचा समारोप जो आहे तो डिसेंबरमध्ये होणार आहे आणि माननीय योगी आदित्यनाथ यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. त्यांची डेट आम्हाला मिळणार आहे. त्यावेळेला 1 लाख लोक जमा करण्याचा संकल्प आमचा आहे आणि जर तेवढी ताकद जर आम्ही त्यामध्ये उभी करू शकलो तर नक्की BJP आमचा विचार करेल आणि रिपब्लिकन पक्षाला एक 8-10 जागा देण्याच्या संबंधात विचार होऊ शकेल. त्यामुळं तशा पद्धतीचा प्रयत्न आमचा सुरू आहे. माननीय योगी आदित्यनाथजीची वेळ मिळाली की आमचा कार्यक्रम भव्य दिव्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तो कल मैंने माननीय अमित शाह जी जो भारत के गृह मंत्री है, भारतीय जनता पार्टी के सीनियर लीडर भी है, उनके साथ मेरी बातचीत हुई और उनके पास मैंने मांग किया है कि महात्मा ज्योतिबा फुले जी का योगदान पूरे देश भर के लिए बहुत ही अच्छा रहा है.
महात्मा ज्योतिबा फुले दलितों के लिए, आदिवासियों के लिए, गरीब लोगों के लिए काम करते रहे, किसानों के लिए काम करते रहे। अंग्रेज़ों के खिलाफ उन्होंने बहुत बड़ी लड़ाई लड़ने का काम किया था और इसीलिए मतलब महात्मा ज्योतिबा फुले मतलब माली समाज के थे, ओबीसी समाज के थे, तो उनको भारत रत्न, मरणोत्तर भारत रत्न खिताब मिलना चाहिए। ये मांग करने का एक पत्र जो है, ये पत्र मैंने कल अमित भाई को दे दिया है। उसके साथ साथ साहित्य सम्राट लोक शायर अन्नाभाऊ साठे, इनकी जन्म शताब्दी है और अन्नाभाऊ साठे स्कूल में नहीं गए थे, लेकिन उसके बावजूद भी उनको पढ़ना लिखना पूरा आता था और उन्होंने बहुत सारी कादम्बरियाँ लिखी है, कथा लिखी है, साहित्य लिखा है। और उस अन्नाभाऊ साठे जी के जन्म शताब्दी के वर्ष में उनको मरणोत्तर भारत रत्न खिताब मिलना चाहिए। इसी तरह की मांग भी हमने माननीय अमित शाह जी के पास की है। और उसके साथ साथ मतलब मैं अभी इस विषय को लेकर माननीय प्रधानमंत्री जी को भी अगले वीक में मिलने वाला हूँ और उनके साथ भी मैं इस संबंध में चर्चा करने वाला हूँ। उसके साथ साथ हमने माननीय अमित शाह जी के साथ उत्तर प्रदेश के इलेक्शन और जो 5 राज्यों के इलेक्शन आ रहे हैं उसके संबंध में हमने चर्चा की है, लेकिन विशेषकर उत्तर प्रदेश के बारे में चर्चा की और हमने उनको सूचना दी है कि आरपीआई को अगर साथ में रखा जाता है तो बाबा साहब अम्बेडकर जी की पार्टी आरपीआई है, ये मानने वाले बहुत सारे लोग उत्तर प्रदेश में है। बहुजन समाज पार्टी का वोटर खिसक रहा है और इसीलिए मतलब रिपब्लिकन पार्टी को साथ में रखने से बीजेपी को अच्छा फायदा होगा। ये हमने माननीय अमित भाई के सामने प्रस्ताव रखा है, उसका विचार करेगा ऐसा भी उन्होंने बताया है। दूसरा विषय जो है वो किसानों का जो आंदोलन है, तो किसानों के बारे में मैं बहुत बड़ा आदर भी है। किसानों की समस्या हल करने की जिम्मेदारी माननीय मोदी सरकार की है और 3 कानून जो लाए थे, ये 3 कानून किसानों का विरोध लेने के लिए लाए थे, तो किसानों का सपोर्ट करने के लिए लाए थे, किसानों के फायदे के लिए लाए थे। क्यों नरेंद्र मोदी जी ऐसे किसानों के खिलाफ वाले कानून लाए गए जिन किसानों ने उनको सत्ता पर बिठाया है, जो जिस किसानों के कारण हम खाते हैं, ऐसे किसानों के बारे में नरेंद्र मोदी जी और हमारी सरकार जो है ये उनको पूरा सपोर्ट करने वाली है। तो जिस तरह मतलब 1 साल भर आंदोलन चला, सरकार का कहना इतना ही था कि भाई ये कानून पीछे लेंगे तो हर कानून पीछे लेने की मांग होती रहेगी और लोकतंत्र को धोखा निर्माण हो सकता है और इसीलिए मतलब कानून पीछे लेने के बजाय आप इसमें क्या अमेंडमेंट करनी है ये हमको बताइए। 11 बार मतलब नरेंद्र सिंह तोमर जी के साथ किसान नेताओं की बातचीत हुई, लेकिन किसान नेता हर बार कानूनी पीछे ले लो यही मुद्दे पर अड़े हुए थे। तो 11 बार चर्चा होने से उसमें से कोई हल नहीं निकला। तो आखिर में माननीय नरेंद्र मोदी जी ने किसानों के भावनाओं का विचार करते हुए तो 3 कानून थे, उस 3 कानून को पीछे लेने की अनाउंसमेंट की। उसके बाद कैबिनेट में उसको मंजूरी ली, उसके बाद उसका बिल पार्लियामेंट में पहले दिन लाया और मतलब वहाँ चर्चा भी होनी चाहिए थी, लेकिन अपोजिशन ने हंगामा करने से मतलब हंगामे में ही मतलब लोकसभा राज्यसभा में बिल पास हो चुका है और अभी ये 3 कानून पीछे हो गए हैं। तो इसीलिए किसानों को हमारा अपील है कि राकेश टिकैत जी का हर बात आपको सुनने की आवश्यकता नहीं है। आपकी मांग थी कि भाई कानून पीछे लेना चाहिए, कानून वापसी तो घर वापसी, ये आपकी घोषणा थी। तो अभी कानून तो पीछे हो गया है, कानून की वापसी हो गई है, तो आप घर वापस जाइए, बाल बच्चों में आप रहिए और आपने मतलब घर जाना चाहिए, आंदोलन खत्म करना चाहिए। बाकी विषयों पर आगे चर्चा होती रहेगी। एमएसपी पर भी मतलब सरकार ने कमेटी का निर्माण किया है और उनका रिपोर्ट आने के बाद एमएसपी के बारे में भी सरकार पॉजिटिव विचार जरूर करेगी और इसीलिए मुझे लगता है कि आंदोलन इनका खत्म होना चाहिए और आंदोलन खत्म होता नहीं है तो मुझे लगता है कि इतने दिन आंदोलन चलाना अच्छी बात नहीं है, लोगों को तकलीफ देना अच्छी बात नहीं है। हम भी आंदोलन करते करते यहाँ तक पहुँचे हैं, हमने भी बहुत सारे आंदोलन में देखे हैं।
तो लेकिन इसी तरह का साल भर बैठने वाला आंदोलन हमने कभी देखा नहीं। इसीलिए मुझे लगता है कि ठीक बात है, किसानों की मांग थी, कानून पीछे हो चुका है और अभी किसानों ने अपनी घर वापसी करनी चाहिए, बाकी के मुद्दों पर चर्चा हो सकती है और इसीलिए मुझे लगता है कि अभी आंदोलन करने में कोई तथ्य नहीं है। आज ममता बॅनर्जी शरद पवारांची भेट घेत आहे। काल त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची भेट घेतली आहे। आदित्य ठाकरे हां, काय वाटतं की तुम्हाला टीएमसी आणि शिवसेना जवळ येताना पाहायला वाटतं का तुम्हाला? टीएमसी आणि शिवसेना जी आहे ही जवळ येत आहे, येणाऱ्या विधानसभा सोबत लढू शकते का? मला असं वाटतं की टीएमसी जी आहे ती टीएमसी आणि शिवसेना जवळ येते की नाही मला माहीत नाही आहे, पण त्यांनी जवळ येण्यामध्ये काय महाराष्ट्राचा काय फायदा टीएमसीचा फायदा नाही आणि शिवसेनेला फायदा होणार नाही आहे, कारण टीएमसी वेस्ट बेंगॉलमध्ये आहे। त्यामुळं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून त्या आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना भेटले असतील, परंतु त्या दोघांनी जवळ येऊन काय दोघांचाही त्यामध्ये फायदा होण्याचं चिन्ह अजिबात नाही। पवारांची भेट आज घेत आहे। पवार साहेबांची भेट, पवार साहेब जे सिनियर नेते आहेत ते अपोजिशनमध्ये आहेत, ममता बॅनर्जी अपोजिशनमध्ये आहेत, त्यामुळे त्या पवार साहेबांना भेटत असतील तर चांगली गोष्ट आहे, त्यांनी भेटावं। परंतु जरी सगळे देशातले सगळे नेते जरी एकत्र आले तरी नरेंद्र मोदींचा सामना करणं एवढं सोपं काम नाही आहे आणि त्यामुळं ज्यांना एकत्र यायचं आहे ते एकत्र येऊ शकतात, परंतु त्यांचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। 2024चा आखाडा जो आहे त्या आखाड्यामध्ये उतरून आम्ही ही जी लढाई आहे ही लढाई 2024 आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांच्या प्रश्नांकडे आमचं बारकाईने लक्ष आहे। पेट्रोल डिझेलचे भाव चांगल्या पद्धतीने कमी करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे 3 कायदे मागे घेण्यात आलेले आहेत। MSPच्या संबंधामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय होण्याची शक्यता आहे। तर या सगळ्या बाबींचा विचार करून आणि आता कोविडच्या कालखंडामध्ये नोव्हेंबरपर्यंत जे 80 कोटी लोकांना आनंदाने फ्रीमध्ये होतं त्याची मुदत वाढवलेली आहे। त्यामुळे असे अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा विचार केल्यानंतर जनता आमच्या बाजूला आहे असा आम्हाला विश्वास आहे आणि येणाऱ्या 5 राज्याच्या त्या निवडणुकीमध्ये मला वाटतं की 5ही राज्यामध्ये निवडणुका जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे। उत्तर प्रदेशमध्ये मॅक्झिमम जागा मिळवण्याचा प्रयत्न आहे, उत्तराखंडमध्ये सुद्धा सत्ता आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, गोवा आहे, मणिपूर आहे आणि तर अशा उत्तराखंड आहे, पंजाब आहे, गोवा आहे, मणिपूर आहे आणि उत्तर प्रदेश आहे। तर या 5 राज्यामध्ये ज्या निवडणुका येत आहेत तर त्या 5ही राज्यामध्ये सध्या 4 राज्यामध्ये BJPचं सरकार आहे, तर त्या 4ही राज्यामध्ये BJP आपली सत्ता टिकवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि 5वं जे राज्य पंजाब आहे तर त्या पंजाबमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अमरिंदर सिंग आणि BJPचा अलायन्स झालेला असल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा सत्ता आणण्याचा नक्कीच प्रयत्न राहणार आहे। त्यामुळं आणि शेतकऱ्यांचे कायदे मागे घेतल्यामुळं पंजाबमधले शेतकरी हे नक्कीच नरेंद्र मोदींना मतदान करतील असा मला विश्वास आहे। 12 खासदारांचं जे निलंबन झालं आक्रमक आहेत आता आपण पाहिलेलं आहे की 11 ऑगस्टला या शेतकऱ्यांच्या कायद्यांच्या संबंधामध्येच हे काळे कायदे आहेत अशा पद्धतीचा आवाज उठवून त्या ठिकाणी चेअरजवळ येऊन त्या ठिकाणी दादागिरी करणे, टेबलवर उभा राहणे, कागद जे आहे ते फाडणे, तर अशा पद्धतीच्या ज्या कारवाया आहेत या कारवाया त्यांनी केलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी पार्लमेंटचा प्रचंड अपमान झालेला आहे, राज्यसभेचा अपमान झालेला आहे आणि जे लोकसभेमध्ये घडलं नाही ते राज्यसभेमध्ये घडलेलं आहे। राज्यसभा ही विचारवंतांची राज्यसभा असते, राज्यसभेमध्ये चर्चा ही अत्यंत महत्त्वाची असते, परंतु तिकडं लक्ष न देता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हंगामा करण्यात आला आणि त्यामुळं 12 खासदारांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। वास्तविक 33 खासदारांवरती कारवाई करणं अत्यंत आवश्यक होतं, पण 12 खासदारांवर ती कारवाई केलेली आहे आणि मी मागे मागणी केलेली आहे। मी तसं पत्र चेअरमनना पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मागणी केलेली आहे की राज्यसभा आणि लोकसभा जर चांगल्या पद्धतीनं चालवायची असेल
आणि हा नेहमीचा हंगामा जो आहे तो हंगामा लक्षामध्ये घेता आपण मग, कारण मागचं जे अधिवेशन आहे ते पूर्णपणे चर्चेविना गेलेलं आहे, तर त्यामुळं एक नियम असा बनवावा की 3 दिवस वेलमध्ये आले तर आम्ही ते समजू शकतो, त्यांच्या भावना, त्यांचा आवाज जो आहे तो आम्ही ऐकू शकतो. पण 4थ्या दिवशी मात्र कोणताही मेंबर जर वेलमध्ये आला तर त्याला 1 वर्षासाठी सस्पेंड करण्याचा जो नियम आहे, हा नियम बनवणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे, पण रोज हंगामा करण्याचा अधिकार तुम्हाला ते ठेवला तर कामकाज होत नाही आहे. संसदेचं आणि सगळ्या आपल्या देशाचं इकॉनॉमीचं नुकसान होत आहे. आणि म्हणून 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी जर कोणी वेलमध्ये आला तर त्याला वर्षभरासाठी सस्पेंड करण्याचा नियम बनवला तर मला असं वाटतं की आता जे काही चाललेलं आहे ते थांबेल आणि लोकांच्या प्रश्नांवरती चर्चा झाली पाहिजे. तुम्हाला विरोध करायचा आहे तो विरोध करण्याचा अधिकार आहे, पण चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे असं आपलं मत आहे. सर हिंदी में 12 जो सांसद लंबित के हाँ, तो जो 12 वो हमारे राज्यसभा के थे, तो आप लोग जानते हैं कि 11 अगस्त को पार्लियामेंट में, राज्यसभा में बहुत बड़ा हंगामा हुआ और जो मेंबर है 33 मेंबर मतलब वेल में आ गए और उन्होंने नाजायज़ हरकत करने का काम किया है. उन्होंने मतलब स्पीकर चेयर के पास जाकर उन्होंने धमकी और गुंडागर्दी करने का काम किया है. टेबल पर चढ़कर उन्होंने घोषणाबाजी की है, तालियां बजाई है, बहुत सारे पेपर जो कामकाज के थे वो फाड़ दिए हैं. और ये पहली बार ऐसा हुआ है, मतलब लोकसभा में भी कभी ऐसा हुआ नहीं. ऐसा काम, गलत काम राज्यसभा में हुआ है. राज्यसभा ये विचारवंतों की राज्यसभा है, चर्चा करने की राज्यसभा है, खाली हंगामा करने वाली राज्यसभा नहीं होनी चाहिए. और इसीलिए माननीय चेयरमैन जी ने जो निर्णय ले लिया है, एक तो 33 लोगों को ही सस्पेंड करना चाहिए था, लेकिन पहले राउंड में अभी 12 लोगों को सस्पेंड कर दिया है. और लेकिन मेरी मांग ऐसी है कि मैं लगातार 98 से, मैं बीच में 5 साल नहीं था, लेकिन मैं लगातार लोकसभा में 3 बार रहा हूँ, 2 बार मैं राज्यसभा में मैं रहा हूँ. हम लोगों ने भी हंगामा बहुत बार किया है, लेकिन ऐसा कानून नहीं होने से हम भी हंगामा करते थे. और इसीलिए मुझे लगता है कि कानून नहीं लेकिन नियम ऐसा बनना चाहिए कि 3 दिन तक हंगामा कोई करेगा तो ठीक है, लेकिन 4थे दिन अगर कोई वेल में आ जाएगा तो उनको 1 साल के लिए सस्पेंड करने का नियम होना चाहिए. ऐसा नियम अगर हो जाएगा तो कोई भी मेंबर ऑफ पार्लियामेंट वेल में आएगा नहीं और चर्चा चलती रहेगी. तो इसीलिए ऐसा नियम बनाना चाहिए. ऐसा इसीलिए मैंने चेयरमैन जी को भी मैंने पत्र लिखा है. मैंने जो स्पीकर है लोकसभा की उनसे भी मैंने बात की है. और 3 दिन के बाद 4थे दिन बेल में आने वालों को सस्पेंड ही करना चाहिए 1 साल के लिए. ऐसा नियम बनना चाहिए. ऐसी मेरी